His name is John C. प्रूफ भेटलंच मला आज की घरच्या कार्यक्रमात मित्र इन्व्हॉल्व्ह झाले ना तर तो कार्यक्रम टॉपलाच जाणार. असं मी का बोलत आहे हे तुम्हाला कळेलच. सगळ्यात पहिले आज होती ना दादाची हळद. त्या निमित्ताने आम्ही चाललो होतो सगळ्यात पहिले म्हसोबाच्या मंदिरात. मग दादा म्हणणे सगळ्यात पहिले जाऊन म्हसोबाची पूजा वगैरे करू आणि दादाचे 2-3 मित्र पण आले होते घरी. तर त्यांना घेऊन आलोय आम्ही सध्या मंदिरात. म्हणजे इथे जागृत म्हसोबाचं छोटंसं मंदिर आहे, तिथेच पूजा चालू होती आणि उन्हामुळे हे चौघं फार दूर जाऊन उभे होते. पूजा वगैरे करून सध्या तर आम्ही घरी आलोय. घरी येऊन पाहतो तर काय देवका देवकी निघणार होते, यासाठी ना तयारी करणं चालू होतं. पहिले तर दादाची आंघोळ घालणार होते, त्याच्यानंतर जायचं होतं. आणि ही आमची क्यूटशी मॅडम, तुम्ही ओळखलंच असणार हिला, याच्या पहिले तुम्ही हिला व्लॉगमध्ये पाहिलंच असणार. आणि दादाची आंघोळ मी करायला गेलो तर दादा तुम्हाला माहिती आहे किती आगाऊ आहे आणि मी पण कमी आगाऊ नाहीये. याचसाठी आमच्या दोघांचं पटते. तिथे गेल्यानंतर दादा म्हणतोय की म्हणे पाठ घासून दे ना, म्हणे माझी पाठ घासून साबण लावून. आता काय बोलू, म्हटलं भाऊ लग्न होतंय सुधर जरा. आणि त्याच्यानंतर ना मी लहान भाऊ होतो तर दादा म्हणत होता तू मला उचलून घेऊन जा. खांद्यावर तर बसवू नाही शकत यार, त्याची हाईट आणि वजन माझ्यापेक्षा जास्त आहे. मे बी खूप दिवस झाले माझी जिम पण बंद आहे. या कारणामुळे ना दादाला कडेवरच घेऊन गेलो. आणि ना आता सध्या दादाला हळद लावणं चालू होती, ती देवघरात बसून. म्हणजे देवासमोर पहिली हळद लागते आमच्या ह्याच्यात, बाकीच्या ह्याच्यात म्हणजे सगळ्यांचे वेगळे वेगळे प्रथा असतात. तर बघा मस्तपैकी ना याला भरून बाहेर आणलेलं आहे हळदीत बिदीत. आणि जास्तच लागली होती ना, यासाठी आमची क्यूटशी मॅडम त्याची हळद साफ करत होती थोडी. म्हटलं करून घे, जास्तच लागलेली होती कारण ढेपच्या ढेप लावले होते. आता निघत आहे ना आम्ही देवका देवकीच्या पूजेसाठी. म्हणजे काही नाही, समोर जाऊन पूजा वगैरे मांडून तुम्हाला माहीत असणार, मला इन डिटेल एवढं माहीत नाही. जे घरात होते मी ते तुम्हाला सांगत आहे. बाहेर फिरताना कळून येत होतं यार ऊन तर एवढा टॉपचं होतं ज्याची काही हद्दच नाही. आणि ही पहा, ही ती पूजा जी मी तुम्हाला सांगितली. आणि माझी एक गोष्ट आणखीन तुम्हाला आठवत असणार, प्रूफ भेटलं असं बोललो होतो मी. ते प्रूफ काय आहे ना, तर तुम्हाला आता ते थोड्या वेळातच कळून जाणार, कारण तो टाइम आलाच आहे आता जवळ की प्रूफ काय भेटलं.